नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां 39 वर्षीय महिला वकील ने अपने पूर्व पक्षकार पर बंदूक की नोक पर दुष्कर्म करने का गंभीर आरोप लगाया है। पीड़िता के अनुसार आरोपी सैयद राजा गौस ने दिसंबर 2024 में उसे बहाने से अपने कार्यालय बुलाया, जहां नशीला पदार्थ पिलाकर जबरन शारीरिक संबंध बनाए। इसके बाद आरोपी ने लगातार धमकी देकर कई महीनों तक दुष्कर्म किया। आखिरकार पीड़िता ने हिम्मत जुटाकर पुलिस में शिकायत दर्ज कराई, जहां पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। बताया जा रहा है कि आरोपी पर पहले से कई गंभीर आपराधिक मामले दर्ज है और वो हाल ही में जेल से रिहा हुआ था। काल रोजी एका महिलेनं मानकापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, ज्यामध्ये सदर महिला ही जिल्हा व सत्र न्यायालय इथे वकील म्हणून प्रॅक्टिस करते आणि आरोपी जो आहे त्याचं नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली। हा मूळचा सक्करदरा ताजबाग येथील राहणारा आहे। 2 वर्षापूर्वी पासून या आरोपीच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस आहेत, आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने या ॲडव्होकेट मॅडमशी तक्रारदार यांच्याशी त्याची भेट झाली होती आणि मग आरोपीनं तक्रारदार यांना त्याच्या स्वतःच्या घरी बोलवलं होतं कोर्टच्या कागदासंदर्भात कागद वगैरे देण्यासाठी आणि कार्यालयात बोलवलं होतं आरोपीनं आणि त्या ठिकाणी तिला कॉफी पाजून त्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे पाजून तिला बंदूक वगैरे दाखवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केला आणि तिची जर तक्रार केली तर तुझी बदनामी करीन, मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली। तसंच फिर्यादी यांचा जो लहान मुलगा आहे त्याला देखील आरोपीनं स्वतःसोबत डिटेन करून ठेवलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस स्टेशनला BNS कलम 64(2)M 115(2) 351(3)126 आणि आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। सन 2013 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, त्यानंतर खंडणी वसुली, भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे, शासकीय कामात काम करत असताना नोकरांवर हल्ला, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे गुन्हे, अशा प्रकारचे बरेच गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये तो मोक्कामध्ये जेलमध्ये होता आणि 2 वर्षापूर्वीच तो मोक्कामधून जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे। अशा प्रकारे त्याचा रेकॉर्ड आहे। या सगळ्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पुढील तपास हा PSI जावेद तडवी हे करत आहे।